कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी अशी मागणी पुन्हा एकदा शहर हद्दवाढ कृती समितीनं केली आहे। याबाबत शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचं निवेदन दिलं। कोल्हापूर शहराची शेवटची हद्दवाढ 1942 साली झाली। तेव्हा शहराचं क्षेत्र 66.82 चौरस किलोमीटर होतं, तर लोकसंख्या अंदाजे 36,000 होती। 1972ला महानगरपालिका स्थापन झाली, पण कोल्हापूर शहराच्या क्षेत्रफळामध्ये 1 सेंटीमीटरनं सुद्धा वाढ झाली नाही। आज कोल्हापूर शहराची लोकसंख्या, ज्यामध्ये फ्लोटिंग लोकसंख्या सुद्धा विचारात घेता ती जवळपास 10 लाखांपर्यंत आहे, परंतु 66.82 चौरस किलोमीटरचं क्षेत्र शासकीय इमारती, आरक्षणं, मैदानं, रस्ते, रेड लाईन, ब्लू लाईन, नो डेव्हलपमेंट झोन यांनी व्यापलेलं आहे। आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या 3ऱ्या विकास आराखड्याचं काम चालू आहे। एका नव्या विकासासाठी 10 चौरस किलोमीटर जागा शिल्लक आहे, परंतु जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे वाढलेला पाऊस तसंच शहरात घुसणारं पुराचं पाणी यामुळे ही 10 चौरस किलोमीटरची जागा विकासासाठी वापरणं योग्य नाही। हद्दवाढ नसल्यानं शहराचा विकास खुंटला असल्यानं शासनानं हद्दवाढीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी शिष्टमंडळानं केली आहे। जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडे देण्यात आलेलं निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तात्काळ पाठवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आज मुंबईत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होतीये। या बैठकीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टीनं सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय। हद्दवाढ झाल्याशिवाय महानगरपालिकेची निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। कोल्हापुरातले 3 आमदार, शहराचे आमदार, करवीरचे आमदार आणि दक्षिणचे आमदार यांची चर्चा झाली, यांची भेट झाली। कालच माननीय पालकमंत्री साहेब यांच्याशी आमची फोनवरनं चर्चा झाली। हा फोन शहराचे आमदार यांनी त्यांच्याशी बातचीत केली आणि आम्हाला पूर्ण खात्री दिली की आजच्या कॅबिनेट मंत्री जी आमची बैठक आहे यामध्ये हद्दवाढीचा प्रस्ताव आम्ही 100% काही ना काहीतरी निर्णय घेऊन असा ठाम आश्वासन दिल्यामुळे मी आज आपल्यासमोर आज सांगत आहोत। आमचं मत असं आहे की महापालिका निवडणुका होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी हद्दवाढ करावी आणि आज त्या लहान आणि मोठ्या भावामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न जो शासनाचा सुरू आहे तो बंद करून लवकरात लवकर या ठिकाणी ही हद्दवाढ करावी, जेणेकरून कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्याच्या होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ग्रामीण भागातील म्हणजे आज जी ग्रामीणमध्ये त्या उद्या शहरामध्ये येतील आणि त्यांना मतदानाचा हक्क या ठिकाणी मिळेल आणि सभागार चांगल्या पद्धतीने होईल। त्याचबरोबर लोकसंख्या वाढल्यामुळं स्मार्ट सिटीमध्ये समावेश होईल। बऱ्याचशा या ठिकाणी गोष्टी या वेगवेगळे पैलू याला आहेत। यावेळी कृती समितीचे निमंत्रक आर.के. पोवार, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अशोक भंडारे, संपत पाटील, विनय घोरपडे, संदीप मोहिते, प्रवीण पाटील, संजय पटकारे, रियाज कागदी, राजू जाधव यांच्यासह कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे सदस्य उपस्थित होते। दरम्यान कृती समितीच्या वतीनं याच आशयाचं निवेदन महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं। यावेळी समितीचे निमंत्रक आर.के. पोवार, सचिन चव्हाण, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अशोक भंडारे, राजू जाधव, गणेश जाधव, सुभाष देसाई, दीपक कांबळे आदी उपस्थित होते।